नमस्कार. आपण आज बघणार आहोत मस्त असा उपवासाचा पराठा. त्यासाठी मी ती 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आपण रेग्युलर वापरतो तो साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला मस्त हलकासा भाजून घ्यायचा आहे. इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम व्हायला. त्यातच मी साबुदाणा टाकून घेतलाय. पहिले साबुदाणा मी कपड्याने पुसून घेतला होता. याला आपल्याला छान असं आलटून पलटून भाजून घ्यायचं. जास्त वेळ एका साईडने भाजला तर तो एक साईडने पटकन चिटकतो. त्यासाठी सारखा हलवत थोडासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. छान हलकंसं भाजल्यामुळे हे पराठा आहे ते खूप खमंग होतो. साबुदाणा थोडासा भाजला की याला आपल्याला काढून घ्यायचा आणि थोडं गार करून घ्यायचं आहे. गार झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरमधून दळून घ्यायचं. इथे साबुदाणा छान असा हलकासा भाजलेला आहे. मी इथे गॅस बंद करून काढून घेणार आहे. इथे आपल्याला हे थोडंसं गार व्हायला ठेवायचं आणि गार झालं की आपल्याला दळून घ्यायचं आहे. इथे साबुदाणा आपला छान असा गार झालेला आहे. साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला दळून घ्यायचा. साबुदाणा गरम दळला तर तो एकदम असा चिमदा होतो आणि छान त्याची पावडर तयार होत नाही. साबुदाणा गार झाल्याच्या नंतरच आपल्याला दळून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल, काही गडबड असेल, तुम्ही संध्याकाळी दळून ठेवला तरी चालतो. 4-8 दिवस जरी अगोदर दळून ठेवला तरीही चालतो. काहीही फरक पडत नाही. पटकन आपण याला आता दळून घेऊ. ते अशा पद्धतीने साबुदाणा मी छान असं दळून घेतलाय. दळलेला साबुदाणा या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचा. थोडीशी कणी राहिलेली असेल जाड तर परत एकदा फिरवून घ्यायचं आणि छान हे असं चाळून घ्यायचं. चाळून घेतलं म्हणजे त्यामध्ये राहिलेल्या साबुदाण्याचा कण जे जाडसर असतात ते यामध्ये येणार नाहीत आणि चाळल्याच्या नंतर एकदम छान एकसारखं सॉफ्ट असं पीठ तयार होतं. त्याचाच आपल्याला एकदम छान पराठा करायचा. एकदम मऊसूद असा हा पराठा होतो. दिवसभर जरी राहिला तर त्या अजिबात वातड येत नाही आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो. अशा पद्धतीचा तुम्ही ही पराठा नक्की तयार करून पहा. हे येणाऱ्या उपवासाला, पुढे श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यात देखील भरपूर सारे उपवास येतात. अशा उपवासाच्या टायमाला झटपट होणारा हा पराठा तुम्ही नक्की तयार करून खाऊ शकता. आता हे डबल एकदा मी याला बारीक करून घेणार आहे. सर्व साबुदाणा छान असा दळून घेतला. तुम्ही बघू शकता किती छान हे पीठ झालेलं आहे. याच्यातच आपल्याला थोडेसे मसाले टाकून घ्यायचा. मसाले म्हटले मग तुम्हाला आपल्याला काही हळद, जिरे पावडर असला कुठलाही मसाला टाकायचा नाही. तर त्यासाठी आपल्याला यात 1 चमचा आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर जिरे देखील तुम्ही ते टाकू शकता. 2 चमचे हे शेंगदाण्याचा कूट घेतलाय. त्यात शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकून घ्यायचा. याच्यामुळे खूप छान चव येते आपल्या पराठ्याला. इथे छोट्या साईजचे बटाटे आहेत. ते 3 बटाटे मी सोलून घेतलेले आहेत. हे बटाटे आपल्याला यावर खिसून घ्यायचे आहे. थोडेसे मीडियम असतील तर 2 बटाटे घेतले तरी चालतील. बटाटा थोडासा कमी जास्त झाला तर काहीही फरक पडत नाहीत. बटाट्यामुळे उलटे खूप सॉफ्ट असे हे पराठे होतात. मी याच्यावरतीच हा बटाटा खिसून घेणार आहे. जास्त जाड राहू द्यायचा नाही, कारण गाठी राहिल्या तर पराठा तुटतो. त्यामुळे अगदी छान असं खिसणीने खिसून घ्यायचं. सर्व बटाटा छान मी किसून घेतलाय. तुम्ही बघू शकताय. हे सर्व साहित्य आपल्याला या पिठामध्ये मळून घ्यायचं. पाणी अजिबात टाकायचं नाही सुरुवातीला. जर लागलंच तर वरतून थोडंसं पाणी टाकायचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे बटाट्यामध्येच आपलं असं अशा पद्धतीचं हे पीठ तयार झालेलं आहे. याच्यावरतून अगदी थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला हे पिठाचा छान गोळा तयार करून घ्यायचा. एकखटी पाणी टाकायचं नाही. पीठ पातळ झालं तर आपल्याला पराठा लाटता येणार नाही. त्यासाठी थोडं थोडं पाण्याचा हात लावूनच हे पीठ आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे अशा पद्धतीने मी छान असा हा साबुदाण्याच्या पिठाचा गोळा तयार करून घेतलाय. याच्यावर झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं, कारण साबुदाणा जो आहे तो थोडासा फुलतो आणि जास्त पातळ नाही आणि जास्तच घट्ट पण नाही. अशा पद्धतीने मी गोळा मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. याला थोडासा पाण्याचा हात लावायचा, जास्त कोरडं होऊ नये म्हणून. याच्या प्लेट ठेवून याला झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत आपल्या पिठाला रेस्ट करायला ठेवून. मस्त असा गोळा जो आहे तो थोडासा फुललेला आहे. तुम्ही बघू शकताय. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि छान असे तुम्हाला हव्या त्या आकाराचे पराठे लाटण्यासाठी तुम्ही त्या आकाराचे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे. एकदम मस्त असे हे पराठे होतात. खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. झटपट तयार होणारे आहेत आणि सगळ्याच्या आवडीचा पदार्थ आहे. साबुदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा आला, बगर आमटी खाण्याचा कंटाळा आला, हे उपवासाला तुम्ही अशा पद्धतीचे पराठे हे तुम्ही नक्की बनवू शकता. हे पराठे आपल्याला मस्त असे लाटून घ्यायचे.
इथे मी दळून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ होतं, त्यातलं 2 चमचे पीठ मी बाजूला काढून ठेवलं होतं. मी तुम्हाला सांगायचं विसरले. तुम्ही पण अशा पद्धतीने थोडंसं कोरडं पीठ बाजूला काढून ठेवायचं आणि घेतलेला पीठ जो गोळा आहे आपल्या पिठाचा तो आपल्या हातावर छान असं घोळून घ्यायचा आणि मस्त ह्या पिठामध्ये बुडवून घेऊन हे पराठा लाटून घ्यायचा. तो थोडासा आजूबाजूने चिरतो, आपल्याला मस्त ते कट करून घ्यायच्या त्याच्या कडा आणि हा पराठा इथे लाटून घ्यायचा आहे. इथे हा पराठा मी मस्त लाटून घेणार आहे. आजूबाजूने जे कडा चिरत आहेत त्या आपल्याला मस्त अशा बोटाने त्याला दाबून घ्यायचा आणि मस्त लाटून घ्यायचा. पातळ असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जर अशाला असा भाजायचा असेल तर असाही भाजू शकता किंवा तुम्हाला एकदम एकसारखे सगळे पराठे हवे असतील गोल तर तुम्ही ते पराठे मस्त असे एका प्लेटच्या साह्याने कट करून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता किती छान, अजिबात खाली ही चिटकत नाही आणि काहीच नाही, एकदम छान असा हा पराठा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. मी इथे हे प्लेटच्या मापाने हा पराठा आजूबाजूने राहिलेला कट करून घेणार आहे, कारण असं केल्यामुळे बाजूच्या कडा पण निघून जातात आणि पराठे सगळे एकसारखे येतात. बाजूचं पीठ काढून घ्यायचं दुसऱ्या पराठ्यामध्ये टाकण्यासाठी आणि आपला पराठा तुम्ही बघू शकता किती छान असा हा पराठा झालेला आहे. याला आपल्याला छान गॅसवर भाजून घ्यायचं. इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्याला छानसं तेल लावून घ्यायचं आणि नंतर पराठा टाकायचा आहे आपल्याला. पराठा 2 मिनिटं एका बाजूने शेकला की तो पलटून दुसऱ्या बाजूने पण छान असा भाजून घ्यायचा आहे. पराठ्याचं पलटिल्याच्या नंतर एक साईडने भाजूस्तवर एक साईडने छान असं तेल किंवा तूप तुम्ही लावून घेऊ शकता. मी इथे तेलच लावलेलं आहे आणि छान परतून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने पण हा पराठा आपल्याला मस्त शेकून घ्यायचा आहे. खूप सॉफ्ट होतात, खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात, बनवायला खूप सोपे आहे, सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. तुम्ही हे येणाऱ्या उपवासाला असे पराठे नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता किती छान असा हा पराठा झालेला आहे. इथे आपला पराठा छान असा भाजून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा सॉफ्ट हा पराठा झालेला आहे. मी अशाच पद्धतीने राहिलेले पराठे पण लाटून बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय मस्त कसे टमाटर हे पराठे फुगायला लागलेले आहेत. खूप छान होतात, बनवायला खूप सोपे आहे, खूप टेस्टी होतात. तुम्हाला माझी व्हिडिओ थोडीशी जरी आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. इथे आपले उपवासाचे पराठे आहेत ते एकदम छान असे बनवून तयार झाले. तुम्ही बघू शकता किती छान एकसारखे हे पराठे बनवलेले आहेत. तुम्हाला जर कशाने कट करायचे नसेल तसे आहेत तसे तुम्ही भाजून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता सर्व पराठे एकदम एकसारखे झालेले आहेत, एकदम सॉफ्ट असे हे पराठे आहेत. तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट असे पराठे झालेले आहेत. तुम्ही एक वेळ अशा पद्धतीचे पराठे नक्की ट्राय करा. हे पराठे तुम्ही चटणी दही कशासोबतही खाऊ शकता. खूप टेस्टी असे हे पराठे आहेत. एक वेळ नक्की ट्राय करा. तुम्हाला ते व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.